भाई साहब ये थूकने की जगह नहीं है। अरे कुछ डिसिप्लिन ही नहीं है। कल तुमने एटीएम पिन चेंज किया ना, बताओ सर। 522 SMS करना। एटीएम में जाते समय चेहरे पर गॉगल, हेलमेट या स्कार्फ ना हो। एटीएम में पासवर्ड डालते समय कीपैड को कवर करें। क्या हुआ? दिन भर सारे रूल्स फॉलो किए ना? इन रूल्स को फॉलो करना भी उतना ही जरूरी है। स्मार्ट बनिए, सुरक्षित रहिए। खराब निकला तो वापस लाऊंगी। सुन, शाम को घर आना है। क्यों? पूजा की शादी तय हुई है। है पेरिस में। वाव, क्या करता है? बिजनेस है। अच्छा, और घर में कौन कौन है? कोई नहीं, अकेले ही रहता है। तो तुम्हारी मुलाकात कहाँ हुई? इंटरनेट पर हुई। ऑनलाइन का जमाना है। मार्केट में तो हर चीज तुम बड़ी बारीकी से देख रही थी, लेकिन अपने बेटी का रिश्ता तय करते समय तुमने इस लड़के में क्या देखा? शायद मैंने इस लड़के को यही कहीं देखा है, और ऑनलाइन मिली जानकारी की जांच होना भी तो जरूरी है। स्मार्ट बनिए, सुरक्षित रहिए। नमस्कार, कॅम्प कलाच्या नवीन भागात तुमचं स्वागत आहे। आज आपल्या एपिसोडमध्ये आपल्याला भेटायला आलेले आहेत झी टॉकीजचे आवाज झालेले 14 वर्ष आपण त्यांना ऐकतोय, पण त्यांचा चेहरा किती जणांना माहिती आहे? आज आपण त्यांना इथे पाहणार आहोत, ऐकणार आहोत, समजून घेणार आहोत, गमती जमती गप्पा गोष्टी। वेलकम सर, तुमचं आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। मंगेश सातपुते सर, तुम्ही MA BEd केले? हो। तुमचं सगळं शिक्षण मुंबईतच झालंय? हो, MA BEd मराठी साहित्य या विषयात, मराठी लिटरेचर, त्यामुळे शाळा पण मराठी मीडियमचीच होती। कुर्ल्यात बालपण गेलं आणि शाळा खूप छान होती आमची, गांधीबाल मंदिर हायस्कूल। तुम्हाला जर आठवत असेल तर प्रीमियर पद्मिनी नावाची कंपनी होती, प्रीमियर ऑटोमोबाईल्स लिमिटेड, त्यांची शाळा होती आमची। म्हणजे ते कामाला होते आणि त्यांच्या कामगारांसाठी किंवा त्यांच्या ऑफिसर्सच्या मुलांसाठी असलेली शाळा, गांधीबाल मंदिर हायस्कूल। आणि मध्ये भिंत होती, पलीकडे फॅक्टरी होती, तिथे त्या गाड्या तयार व्हायच्या, प्रीमियर पद्मिनी, जे आता आपण कालीपिली टॅक्सी म्हणतो ना, ते त्या कार आम्ही लहान असताना त्या, म्हणजे तेव्हा तेवढ्याच 1-2 कार होत्या, अँबॅसेडर आणि प्रीमियर पद्मिनी वगैरे नाही नव्हती। तर त्यांची शाळा आमची, आणि आमची शाळा आमच्या विभागामध्ये खूप फेमस होती। एकतर आमचा विभाग सगळा कामगार विभाग, कुर्ला पश्चिमेचा जो भाग, म्हणजे न्यू मिल पण जवळच होती, प्रीमियर कंपनी होती आणि इतर काही इंडस्ट्रीयल कंपन्या होत्या, इंडस्ट्रीयल एरिया पण आहे आमच्या इथे। सो ते बेसिकली सगळे कामगार तिथे राहतात आणि आजूबाजूला सगळी कामगार वस्ती, तर अशा मुलांसाठी असलेली ती शाळा। आणि त्यावेळी इंग्लिश मिडियम, मराठी मिडियम, म्हणजे इंग्लिश मिडियमचं एवढं फॅड नव्हतं, जास्तीत जास्त शाळा ह्या मराठी मिडियमच्याच होत्या। त्यामुळे आणि शाळेचं चॉईस कसं असतो, आई वडील ज्या शाळेत टाकतील, आता काही मित्र होते ज्यांना म्युन्सिपाल्टीत शिकावं लागलं किंवा त्यांच्या आईबाबांनी त्यांना म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिकवलं, तर तसं तो काही चॉईस आपल्या हातात नसतो। पण शाळा आमची खूप छान होती। तिथे मला मराठीला भगवतेबाई होत्या, सुनीता भगवते आणि चंद्रशेखर पाटील सर होते। या दोघांमुळे मला खरं तर मराठी विषयाची गोडी लागली। त्याच्या आधी नाटकाची आवड निर्माण झाली, ती आमच्या विभागामध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन व्हायचे गणेशोत्सव, तिथून खरी सुरुवात झाली। म्हणजे ऍक्टिंगची, ज्याला आपण म्हणू की आपल्यामध्ये काहीतरी आहे, बरोबर, तो ऍक्टिंगचा किडा आहे आपल्या आतमध्ये, हे कळलं ते त्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमुळे। आणि मग त्याच्यानंतर शाळेमध्ये एकपात्री अभिनय स्पर्धा व्हायच्याच, त्याच्यात भाग घेणं, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणं, शुद्ध लेखन स्पर्धेत भाग घेणं, सगळे संस्कार जे आहेत मराठीचे ते जास्तीत जास्त शाळेमध्ये झाले। आमचे त्यावेळचे प्राचार्य म्हणजे प्रिन्सिपल होते ते वामन श्री सहस्त्रबुद्धे, श्री सहस्त्रबुद्धे सर। तर त्यांचा खूप सगळ्या शिक्षकांवर आणि आमच्या मुलांवर खूप पगडा होता। म्हणजे त्यांच्यासारखं बोलता आलं पाहिजे, त्यांच्यासारखं वागता आलं पाहिजे, असं खूप प्रभाव होता त्यांचा। तर तिथून बाहेर पडल्यानंतर मग 10वी नंतर आता करायचं काय, कुठे जायचं, तर पाटील सर माझे म्हणाले की चांगले मार्क मिळव मंगेश, एकतर 10वीला आणि
रुईयाला ॲडमिशन घे वा. आर्ट्सला. आता तेव्हा आर्ट्स सायन्स कॉमर्स असतं हे पण माहीत नव्हतं किंवा असं मार्गदर्शन करणारं पण कोणी नव्हतं. मॅक्सिमम जास्तीत जास्त आमचे मित्र जे होते ते सोमय्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे, कारण पलीकडे सोमय्या कॉलेज होतं विद्याविहारच्या ईस्टला आणि आम्ही सगळे कुर्ला वेस्टला राहत होतो. सगळे मुलं कॉमर्स आणि यालाच ॲडमिशन्स घ्यायचे, जे हुशार होते ते सायन्सला जायचे. पाटील सरांनी सांगितल्यामुळे मग मी रुईयाला गेलो. ओके. रुईयाला ॲडमिशन घेतलं आर्ट्सला आणि मग लगेचच 11वीमध्येच माझ्या एकांकिकेत सिलेक्शन झालं माझं. क्या बात आहे. हां, म्हणजे रुईया नाट्यवलय आजही आमचं फेमस आहे. रुईयाचं नाट्यवलय, रुईयाची नाट्यमंडळ मुलं सगळीकडे एकदम फेमस असतात. तर प्रत्येक कॉलेजमध्ये जसं नाट्यमंडळ असतं तसं आमचं रुईया नाट्यवलय म्हणून मंडळ आहे. तर त्यात ऑडिशन देऊन मला सिलेक्ट केलं त्यांनी आणि मग 11वीपासून 5 वर्ष एकांकिका स्पर्धा गाजवल्या. मग तिथे सगळे आमचे जे सिनियर्स होते ते सगळे यायचे एकांकिका बसवायला. मला तर 11वीला असताना मंगेश कदम सरच होते, पहिली एकांकिका बसवली त्यांनी. नंतर विराज राजेंनी बसवली. 12वीत असताना संजय नार्वेकरनी एकांकिका बसवली, सातच्या आत घरात नावाची. 13वीला असताना पराग वाघमोडे सरांनी राम गणेश गडकर यांची एकांकिका बसवली. संगीत नाट्यवलय सुरू झालं. हां, म्हणजे इथे जे गुण काय म्हणतात सुप्तावस्थेत होते. मग ते इथे त्याला चालना मिळाली आणि त्याला एक शेप म्हणतो ना आपण, आकार यायला लागला. थोडं कळायला लागलं, कारण शाळेत किती म्हटलं तरी आपण खूप लहान असतो आणि तेवढं कळत नसतं. पण म्हणजे ते असं विहिरीतनं समुद्रात आल्यावर कसं माणूस शिकतो तसं. आल्यावर पहिले आपण सैरभैर होतो, नंतर मग थोडं सेटल होतो आणि मग एक दिशा मिळते. तर नाट्यवलयमध्ये मग 5 वर्ष म्हणजे 11वी 12वी 13वी 14वी 15वी मस्त एकांकिका कर धमाल वर्ष होती ती आणि खूप काही शिकायला मिळालं. आणि तिथे रुईयाला काय झालं, गेल्यानंतर हे सगळे दिग्गज लोक मला भेटले. म्हणजे संजय नार्वेकर असतील, पराग वाघमोडे सर असतील, मंगेश कदम सर असतील, निशिकांत कामत, अमोल शेडगे, महेश मांजरेकर, या सगळ्यांच्या ओळखी झाल्या. हे सगळे माझे सिनियर्स आहेत तिकडचे. तर तिथे खूप छान सुरुवात झाली. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून 2 सिनेमे केले, अबोली, आई. कारण पैशांची गरज होतीच शिक्षणासाठी आणि असंही आपण म्हणजे आपल्याला हवेच असतात पैसे. तर सगळ्या गोष्टी तिथे खूप छान शिकायला मिळाल्या कॉलेजमध्ये आणि खूप पाया छान मजबूत झाला तिथे, सगळ्यात महत्त्वाचं. आणि BA मराठी लिटरेचरमधून केलेलं असल्यामुळे मग पाटील सर म्हणाले की आता तू MA कर आणि BEd कर, कारण उद्या जर ह्या क्षेत्रात तुझा जम नाही बसला तर तुझ्याकडे एक शिक्षणाची डिग्री असलेली कधीही चांगली. तर मग BA नंतर MA केलं आणि एकांकिका करायची आवड होतीच, त्यामुळे मग MA करता करता एकांकिका पण बसवत होतो. मग BEdच्या वर्षाला मात्र संपूर्ण वर्षभर फक्त अभ्यास केला आणि फर्स्ट क्लास मिळवला. त्यानंतर नोकऱ्याही केल्या 2 छोट्या छोट्या विना अनुदानित शाळेमध्ये. पण ते लक्षात आलं माझ्या की हे काय आपल्याला जमेल असं वाटत नाही, कारण एकतर विना अनुदानित शाळा आणि विना अनुदानित कॉलेज. एक नाईट कॉलेज होतं खारचं, तिथेही मी जॉब केला. पण जास्त महिने नाही करू शकलो, कारण पगार तेवढा नसतो. म्हणजे आणि शिवाय वेळेचं पण गणित. आणि कसं असं की तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे त्याच्यात तुम्हाला आनंद पण मिळत असतो ना. तर तो जर आनंद मिळत नसेल तर मग त्या गावाला जायचंच कशाला, असं ठरवून मग मी पूर्ण वेळ या क्षेत्रात आलो. मग जसं सगळ्यांनाच संघर्ष करावा लागतो तसं मलाही संघर्ष करावा लागला, कारण लगेच काय तुम्ही ठरवलं तुम्हाला कामं मिळत नसतात. आणि अभिनेत्यांना आणि अभिनेत्यांना तर नाहीच. म्हणजे ज्याला ऍक्टर व्हायचं असतं, तर मी तर 25 वर्षापूर्वीची गोष्ट करतो, जेव्हा काहीच नव्हतं. तेव्हा फक्त मला वाटतं झी मराठी आलं होतं नुकतंच, किंवा चॅनल्स येऊ घातले होते, असा तो काळ होता. दूरदर्शन होतं, मराठी पण दूरदर्शन होतंच, मराठी हिंदी 2 चॅनल्स होते. पूर्ण वेळ कलाकार म्हणून काम करायचं ठरल्यानंतर मग काही एकांकिकांना मला संतोष पवार अनाउन्समेंट करायला बोलवायचा, किंवा एकांकिकेमध्ये काही कॅरेक्टर्स असतील ज्यांचे आवाज मागणं द्यायचे आहेत, इन्स्पेक्टर असेल, वडिलांचा आवाज असेल, किंवा अनाउन्समेंट असेल सुरुवातीची,
शेवटची काही एखादी कविता म्हणायची असेल तर तिथून मग ते आवाजाचं जे क्षेत्र आहे हा. ते आपोआपच नाटकातून ते ओपन झालं, म्हणजे ते दार उघडलं. म्हणजे लगेचच व्यावसायिक नाटक नाही मिळालं. पहिलं व्यावसायिक नाटक मला माझे मित्र मिलिंद पेडणेकर यांनी दिलं, होय पुन्हा कदाचित. त्यानंतर एक 2-3 वर्षांनी मग परेश मोकाशी सरांनी नाटकात बोलवलं. त्यांचं नाटक होतं मेकअप नावाचं. सो मधल्या काळामध्ये हे सगळे एकांकिका बसवणं, अनाऊन्समेंटची कामं करणं, वेगवेगळ्या गणेशोत्सवात निवेदन करणं वगैरे ही सगळी कामं करत होतो. आणि मग सिनेमाच्या डबिंगचं क्षेत्र मला दाखवलं निलिमा दामले आमच्या ताईंनी. हां, त्यांच्यामुळे मग मी सिनेमामध्ये, मराठी सिनेमामध्ये दुसऱ्याला माझा आवाज देऊ शकलो. हां, तर आणि ही गोष्ट मी साधारण 2003-04च्या आसपासची आहे. म्हणजे डबिंग पहिली आलं आणि ऍक्टिंग नंतर आलं? नाही, ऍक्टिंग तर ऍक्टिंग मधनं सुरुवात आहे ना. ओके, ऍक्टिंगच पाया आहे ना. एकांकिका चित्रपटांमध्ये जे काम करायला लागलं? नाही, केलं होतं मी आधीच. मी बनगरवाडीमध्ये काम केलेलं ना. मी FOI ला होतो तेव्हा. अमोल पालेकरांच्या बनगरवाडीत मी काम केलं तेव्हा मी 17 वर्षांचा होतो. FOI BA ला होतो. तर ते सिनेमात काम केलं होतं, त्याच्यानंतर वास्तवमध्ये काम केलं होतं, कुरुक्षेत्रमध्ये काम केलं होतं. हे 98-99च्या गोष्टी आहेत, जेव्हा मी MA करत होतो. मराठी आणि हिंदी सृष्टी दोन्ही तुम्ही एका वेळेस करत होतात? हो, ते काय आमचे जे गॉडफादर आहेत महेश मांजरेकर यांच्यामुळे ना. तर आम्हाला काय हिंदी सिनेमा सृष्टी कोण दाखवणार. पण आमचं काय असं म्हणजे काय फार फरक नव्हता ना, कारण माणसंच मराठी होती. तर काय, बरोबर, सगळ्या स्टाफ हिंदी काय आणि मराठी काय, टेक्निशियन. त्यामुळे हिंदी आणि मराठीमध्ये असं काही वाटलं नाही? नाही, काय वाटण्याचा संबंधच नाही, कारण सगळे काम करणारे सोबतचे पण मित्र मराठीच होते ना. तर अशी म्हणजे अभिनयातूनच मग हे डबिंगचं दार उघडलं. मग निलिमाताई, मग स्वाती सुब्रमण्यम ताई भेटल्या. मग आम्ही नॅकोचे कार्यक्रम करायचो. एड्स शी रिलेटेड जे अवेअरनेसचे रेडिओ प्रोग्राम्स होते. रेडिओ प्रोग्राम्स म्हणजे जसं आपण टीव्हीवर मालिका बघतो ना, तशी रेडिओची मालिका असायची. त्यात स्वातीताईंनी संधी दिली. मग ते करता करता बाकीचे रेडिओ प्रोग्राम्स आणि आवाजाशी रिलेटेड जे सगळं बाकीचं जे काम आहे ते कॉर्पोरेट फिल्म्स असतील किंवा काय, की अरे म्हणजे मी कॉलेजपासून ऐकत होतो की अरे तुझा आवाज छान आहे, अरे तुझा आवाज छान आहे. तर तो एक प्लस पॉईंट होता की ती एक जमेची बाजू होती. बोलताना सुद्धा तुमचा आवाज कसा वापरायचा हे पण एक तंत्र आहे ना. ते आता प्रत्येकावर आहे. म्हणजे काही लोकांना नाही आहेत, काही लोकांना चांगल्या प्रकारे वापरता येतो. आणि ते काय, ते तुम्हाला निसर्गाने दिलेलं असतं ना. तर ते थोडीशी मिमिक्री पण करता येत असेल तर म्हणजे हो. नाही, त्याच्यामध्ये खूप गोष्टी, ते खूप वास्ट आहे. म्हणजे त्याच्यावर आपण बोलायला गेलो तर 8 तास लागतील आपल्याला. तो एक वेगळा समुद्र आहे परत. आवाज की दुनिया ज्याला. तर मला निलिमाताईमुळे जवळजवळ आजवर 500 चित्रपटांना दुसऱ्याला डब करण्याची संधी मिळाली. म्हणजे दुसऱ्याला आवाज देण्याची संधी मिळाली. म्हणजे छोटी छोटी कॅरेक्टर्स असतील, कधी कधी महत्वाची पात्र पण होती, कधी कधी काही सेलिब्रिटीज पण होते जे अवेलेबल नव्हते किंवा त्यांची परवानगी घेऊन मी त्यांना आवाज दिला. आता जसं एक ऑटोग्राफ नावाचा सिनेमा होता सतीश राजवाडेंचा, त्याच्यात मी विवेक लागूंना डब केलं, कारण ते आजारी होते. आत्ताची गोष्ट, आणि त्यानंतरच ते गेले. तर असं म्हणजे ह्या मराठी सिनेमासाठी खूप काम करायची संधी मिळाली पडद्यामागं. त्यानंतर त्या दरम्यानच मग हे झी टॉकीजचं काम आलं. आणि त्याची गंमत अशी की ती मराठी चित्रपट वाहिनी आपल्या भारतातली पहिली. त्याच्या आधी त्यांचं झी मराठी आणि बाकी सगळे चॅनल्स होतेच आलेले. तर गंमत अशी की तिथे पण माझे सिनियर्स ऑलरेडी काम करत होते. म्हणजे थोडं उदयदादा करायचे, थोडे गणेश दिवेकर करायचे, आणि मग माझी एंट्री झाली. पण मला 10 वेळा रिजेक्ट केलं. म्हणजे झालो, म्हणजे केल्यापेक्षा झालो मी, की म्हणजे कारण ते परत एक वेगळं क्षेत्र आहे. म्हणजे चॅनल व्हॉइस किंवा चॅनलचा आवाज हे एक परत
आता आपण चॅनल्स बघतो सगळी, तर आपल्याला ते पटकन लक्षात brand येत value असते नाही. ना. हा म्हणजे आपण तितकं लक्ष देत नाही की आपल्याला त्याचं काही वाटत नाही इतकं, पण ते पूर्ण रिपिटेशन होऊन होऊन लक्षात राहतं ना आपल्या. हो स्पेशलाइज्ड जॉब आहे तो. एखाद्या चॅनलचा आवाज म्हणून काम करणं हे खूप कठीण काम होतं माझ्या दृष्टीने, पण ते हळूहळू माझ्या लक्षात आलं. आणि नंतर मग त्यांनी मला बोलवलं ठराविक प्रोमोजसाठी म्हणा किंवा काय, आणि नंतर मी 2011 पासून पूर्ण वेळ म्हणजे असं लेखी काही नव्हतं, पण तुम्ही आता बाबा हे आमच्या चॅनलचं तुम्ही करा आवाज म्हणून काम, असं ते सुरू झालं. त्यामुळे मग आर्थिक गणितही छान बसलं. रेग्युलर सुरू झालं. हा त्याच दरम्यान मग कॉर्डिनेशन नावाची जी तिसरी गोष्ट आहे, डबिंग कॉर्डिनेशन, ती सुरू झाली. म्हणजे निलिमाताई करतच होती कॉर्डिनेशन, तिच्याकडनं शिकायला मिळालं. पण एक आपण म्हणतो ना की आपल्याकडे समोरनं काम आल्यानंतर आपण सुरुवातीला ते काम आलंय म्हणून करतो, पण नंतर आपल्याला त्याच्यातलं आवडायला लागणार. म्हणजे आता व्हॉइस कास्टिंग नावाची जी गोष्ट आहे, जसं कास्टिंग नावाची जी गोष्ट आहे की अमुक एका भूमिकेसाठी अमुक माणूस योग्य आहे, ह्याला आता कास्टिंग डिरेक्टर्स आहेत इंडस्ट्रीमध्ये खूप मोठमोठे. पूर्वी नव्हते असं नाही, पण कमी होते, पण त्याला महत्व आलंय आज. तसं व्हॉइस कास्टिंग नावाची जी गोष्ट आहे ती मला खूप अशी खुणावत होती की अरे हे ना काहीतरी धमाल आहे, कमाल आहे, की एखाद्याला आपल्याकडच्या आर्टिस्टचा आवाज चपखल बसला पाहिजे आणि त्याचा शोध आपण घेतला पाहिजे. आणि मग त्या आवाजाचा नाही, माझ्याकडे असलेल्या आर्टिस्टचा आवाज आणि त्याचं जे आर्टिस्टचं टेक्स्चर आवाजाचा पोत आहे आणि माझ्याकडच्या आर्टिस्टचा जो आवाजाचा पोत आहे तो त्याच्या जवळ गेला पाहिजे, हे मॅच व्हायला पाहिजे. की जसं आपण साऊथच्या मूवी बघतो डब केलेल्या हिंदीमध्ये, तर ते मॅच व्हायला पाहिजे. हो, तर ते त्याच्यामध्ये आपल्याला फरक कळतो ना की एकाच माणसाने 17 आवाज केलेले असतात आणि ते थोड्या वेळाने कानाला कर्णकर्कश वाटतात. आणि जर चांगलं केलेलं असेल तर आपल्याला आवडतं. जसं आपण पुष्पा हिंदीमध्ये बघितलं तर आपल्याला आवडलं ना, म्हणजे श्रेयस तळपदेला डोक्यावर घेतलं ना. की तर चांगलं केलं असेल तर चांगलं केलं असेल तर ते लोक नावाजतातच. तर ते क्षेत्र खूप इंटरेस्टिंग होतं, म्हणून मग मी त्याच्यात उडी घेतली. तिथे पण पहिली संधी महेश मांजरेकरांनीच दिली. त्यांचा सिनेमा होता घरोघरी मातीच्या चुली, तो पहिला सिनेमा माझा डबिंग कॉर्डिनेटर म्हणून. आणि मग सुरुवात झाली. मग आत्तापर्यंत जवळजवळ 250च्या वर सिनेमे झाले डबिंग कॉर्डिनेटर म्हणून केले. तर माझा एक साधारण 50 ते 60 लोकांचा ग्रुप आहे. 5 वर्षाच्या लहान मुलींपासनं ते 75 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत. ओके, त्यांना ते डायलॉग दिले जातात, त्यांनी ते म्हणायचे असतात. नाही, ते आर्टिस्ट तयार आहेत. म्हणजे काय म्हणू आपण ज्याला की त्यांना ते तंत्र शिकावं लागतं. पण कधीतरी कोणीतरी पहिल्यांदा करतोच ना, म्हणजे पहिल्यांदा केल्याशिवाय तो त्याची सुरुवात कशी होणार. तर असे आर्टिस्ट आहेत, व्हॉइस आर्टिस्ट आहेत, जे येतात, माईकवर उभे राहतात आणि दुसऱ्याला आवाज देतात. त्यात लहान मुलं सुद्धा आहेत आणि ती तरबेज आहेत, ट्रेंड आहे. असा ग्रुप आहे. वेगळं क्षेत्र आहे, कम्प्लीट वेगळं क्षेत्र, पूर्ण. म्हणजे त्याला आपण म्हणू की मागचं क्षेत्र आपण ज्याला म्हणू शकतो की. पण ते किती कमी लोकांना माहिती असेल. हो, आपण जो चेहरा बघतो त्याच चेहऱ्याचा तो आवाज आहे असं समजून आपण कधी कधी त्या आवाजाच्या दिशेनेच आपण बघतो. आणि कधीतरी आपण अचानक त्यांना भेटलो की हा आवाज वेगळा वाटतोय, मग तो तेव्हा वेगळा होता, असं होतं. मग आता कमिंग टू दिस की आता AIच्या युगामध्ये जेव्हा आपल्याला आवाज रेडीमेड मिळत आहेत, म्युझिक रेडीमेड मिळत आहे, तर ह्या इंडस्ट्रीला कितपत धोका आहे किंवा हे चांगलं आहे, प्रोग्रेसिव्ह आहे? आता आमची जी असोसिएशन आहे ती सध्या यावर काम करते. म्हणजे काही कायद्याचा आधार घेऊन काही करता येईल का वगैरे असं. पण आता सध्या तरी म्हणजे काही ठराविक क्षेत्र आहेत, जसं चॅनल व्हॉइस असेल किंवा क्राऊड डबिंग ज्याला आपण म्हणतो, ह्याला आत्ता सध्या तरी धोका नाही आहे. कारण ते मशीन तो आउटपुट नाही देऊ शकत जो, किंवा मी एक्सप्रेशन्स जे देणार आहे, किंवा मी एकाच प्रोमोचे 4 वेगवेगळ्या पद्धतीनं व्हेरिएशन्स देणार आहे, किंवा वेगवेगळ्या, म्हणजे अरे जरा कॉमेडी
हवा आहे हा प्रोमो, थोडा सॉफ्ट हवा आहे, थोडा इमोशनल हवा आहे, थोडा गंभीर हवा आहे, एकदम खालच्या पट्टीत हवा आहे, किंवा असं जे रिक्वायरमेंट असते अशी ते मशीन नाही पूर्ण करू शकत आत्ता सध्या तरी. आणि आमच्याकडे जी आता कामं येतात ती त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की मराठी आणि हिंदी ते AI ला जमत नाही, ते रोबोटिक साऊंड करते. म्हणजे त्याला कोणाचा तरी आवाज रेफरन्सला दिला जातो आणि स्क्रिप्ट दिलं जातं आणि मग ते आउटपुट दिल्यानंतर ते खूप असं रोबोटिक साऊंड करतं. सो मग ते मला करावं लागलं की सर हे जरा तुम्ही परत एकदा तुमच्या आवाजात करून द्या आणि व्यवस्थित स्टुडिओमध्ये जाऊन करा वगैरे म्हणजे असं. आता हल्ली जे AI वर बनलेले जे रील येतात त्याच्यामध्ये जे मराठी असतं ते कधी कधी कॉमेडी का वाटतं ते त्याच्यामुळे वाटतं, त्याच्यामुळे काहीतरी विचित्र बोलतायत, कॉमेडीपेक्षा खोटं वाटतं, म्हणजे रिअल नाही, रिअल नाही. म्हणजे पण कार्टून मध्ये वगैरे कसे आवाज ऐकतो तसं ते वाटतं. हो. त्यामुळे ते रिअल नाहीये, त्यामुळे त्या इंडस्ट्री अजून तरी धोक्याच्या बाहेर आहे हो असं आपण म्हणू शकतो. हो. बरं, तुम्ही व्यावसायिक नाटकं पण केली आणि प्रायोगिक नाटकं पण केली. आता तुम्ही मॅड सखाराम सारखं पुनरुज्जीवन दिलेलं नाटक पण केलं. तर तुम्हाला स्वतःला असं एक्सपेरिमेंटल करायला आवडतं का व्यावसायिक करायला आवडतं? नाही, मी नाटकाच्या बाबतीत भेदच करत नाही, भेदभावच करत नाही. मला ऍक्टिंग करायला आवडेल, नाटकात दिग्दर्शन करायला आवडेल, झाडू मारायला आवडेल, नाटकासाठी जे काहीही करायला मी तयार आहे. पण जसं जसं म्हणजे आर्थिकदृष्ट्या पण थोडं सक्षम होत गेलो तसं नाटकाची आवड जोपासता आली, बरोबर, नाटकं करता आली. म्हणजे कारण सरते शेवटी नाटकच करायचं होतं, त्यासाठीच तो सगळा आटापिटा चालू होता की 4 पैसे मिळाले तर मग आपण आपलं नाटक करू, आपल्याला जे करायचे, आपल्याला जी कलाकृती करायची ती आपण करू, आपल्याला जे करायचंय ते आपण करू. तर ती सुरुवात मग 2008ला माझं पहिलं व्यावसायिक नाटक आलं, म्हातारे जमीन पर. माझे मित्र आहेत प्रसाद कांबळी, त्यांनीच संधी दिली त्यांच्या संस्थेकडनं. मग 2012 साली अजित भोरेंनी दुसरं नाटक दिलं मला, गावात होईल शोभा नावाचं. 2015 साली अशोक शिगवण म्हणून एक निर्माते आहेत, त्यांनी मला अबीर गुलाल नावाचं नाटक दिलं, जे मिलिंद शिंदेनी लिहिलेलं आणि त्यांनी स्वतः प्रमुख भूमिका पण केली होती. 4थं नाटक मी गणरंगचं केलं 2017 साली, वैजयंती आपटेंनी ते प्रोड्यूस केलं होतं, त्याचं नाव होतं तोच परत आलाय. आणि मग 18 पासून मी माझ्या असं लक्षात आलं की आपली नाटकं 50 प्रयोगांचा टप्पा गाठत नाही आहेत किंवा 50च्या पुढे जात नाहीत प्रयोगांचा, किंवा त्याला काही गोष्टी असू शकतात, त्याच्या मागे काही गोष्टी असू शकतात, व्यावसायिक गणितं असू शकतात, पण ती चालत नाही आहेत हे, किंवा ती पोचत नाही आहेत, काही कारण असेल. तर आपण आता व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा भानगडीत न पडता आपल्याला जे करायचंय, म्हणायचंय, मांडायचंय ते करूया. मग मी 2018 साली पुलंचं जन्मशताब्दी वर्ष होतं तेव्हा मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास नावाचं नाटक केलं, प्रायोगिक दीर्घांक. ते आज तागायत सुरू आहे त्याचे. आणि ते मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास नावाचं पुस्तक आहे पुलंचं, त्याच्या आधारावर मुकेश मास्करांनी त्याचं नाट्य रूपांतर केलं. ते म्हणजे आम्ही फक्त त्या पुस्तकाचा आधार घेतला, पण हे मुकेश मास्करांचंही क्रेडिट आहे, त्यांचंही यश आहे की त्यांनी पुस्तक आणि आजचा काळ ह्या दोन्हीचं खूप छान त्यांनी त्याचा संगम घडवला आणि म्हणून ते आज तागायत सुरू आहे. म्हणजे इतकी वर्ष झाली, आजची पिढी पण ते नाटक बघायला जाते आणि करणारी पण आता 5वी टीम आहे जवळजवळ, त्यांनाही ते करायला आवडतं, मजा येते. म्हणजे नटाचा रियाज म्हणून काय असला पाहिजे, तर ते असं म्हणतात की दादा हे नाटक आम्हाला खूप आवडतं करायला, असं. मग 19ला जे होईल ते पाहावे केलं. मग आपलं कोविड आलं, मग त्यानंतर मी असं काहीतरी शोधत होतो की जे ज्याला कुणी हात लावला नसेल. जसं आम्ही कॉलेजमध्ये असताना संगीत मूकनायक नावाचं राम गणेश गडकरींनी लिहिलेलं नाटक केलं होतं, जे कोणीच केलं नव्हतं. म्हणजे ते 7 पानांचं स्क्रिप्ट होतं. तसं मी काहीतरी शोधत होतो आणि ते शोधत असताना मला पुलंचं हे नाटक सापडलं. त्याचं नाव होतं भगवान श्री सखाराम बाइंडर. त्याचं नाव मी मॅड सखाराम ठेवलं की ते आत्ताच्या काळाला साजेचं नाव पाहिजे, कॅची नाव पाहिजे, की लोक आले पाहिजे. जसं
आपण आधीचा अनुभव असतो ना आपल्याकडे की मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास एवढं मोठं नाव घोळीव इतिहास असलेलं तिथेच- नाटक नाही एवढं मोठं नाव नाटकाचं हे बोलायलाच उच्चारायलाच म्हणजे तू कुठे चाललायस रे, कुठलं नाटक बघायला चाललायस रे, तर एवढं मोठं नाव घ्यायलाच मुळात मग ते कठीण आहे मुलं किंवा करतात DDLJ, तसं हा, काहीतरी तसं- त्याचं होणार. हो. तर त्या अनुभवावरनं मग मी हे असं ठरवलं की भगवान श्री सखाराम बाइंडर हे नाव न ठेवता आपण मॅड सखाराम असं नाव सखाराम ठेवलं की तो कारण पुलंचा सखाराम आहे आणि तो तेंडुलकरांच्या सखारामची थट्टा करणारा नाही आहे, टिंगलटवाळी करणारा नाही आहे, तर तो तेंडुलकरांच्या बाजूने उभं राहणारा तेंडुलकरांच्या समर्थनार्थ लिहिलेलं नाटक आहे पुलंनी. आणि पूर्ण त्या काळातला सामाजिक जो आशय होता. हा त्यांनी काय केलं, त्यांनी तथाकथित संस्कृती रक्षकांची उलट तपासणी घेतली. बरोबर. सरळ साध्या शब्दात सांगायचं तर की ते म्हणजे तेंडुलकरांचा सखाराम चालत नाही ना, मग हा चालेल का तुम्हाला असं म्हणजे मी लिहिलेला चालेल का, हा आपल्याकडे आधीपासून आहे असं ते त्यांनी बरोबर ते शुगर कोटेड. नाही दांभिकता आणि पाखंडावर त्यांनी बोट ठेवलं खरं तर म्हणजे समाजातल्या, बाकी काय नाही. ते पुलं होते, ते ग्रेड होते, त्यांनी त्यांना ते बरोबर नाही त्याचं आजही म्हणजे त्याचे आजही प्रयोग चालू होते आणि त्याचं आजही कौतुक होतं. कारण त्याच्या मागे सोनालीताई कुलकर्णी उभी राहिली, तिने म्हणजे तिला ते आवडल्यानंतर तिने असा पाठिंबा देणं सगळ्याच बाजूंनी म्हणजे आर्थिक पण आणि नाव सुद्धा देणं, त्यामुळे ते त्याचं जे गाजणं आहे ते गाजतंय आता सध्या. नाही खूप छान आहे ते नाटक. आणि तुम्ही मुंबई पोलीस आणि ठाणे पोलीस ह्या दोघाही डिपार्टमेंटसाठी तुम्ही काही जाहिराती केल्या का आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने किंवा लोकांच्या अवेअरनेसच्या दृष्टीने असतील तर त्याचे खूप वेगवेगळे प्रोटोकॉल्स असतील ना, म्हणजे कारण असं गव्हर्नमेंटशी रिलेटेड पोलिसांशी रिलेटेड काम करताना आपल्याला खूप मर्यादा ठेवून काम करायचं असतं. त्याचं श्रेय माझा ठाण्यातला मित्र उन्मेष जोशी त्याचं आहे खरं तर. त्याने माझ्याकडे ही कल्पना आणली की मंगेश असं आपल्याला अँटी टेररिझमवर काहीतरी करायचं आहे, 1-2 मिनिटाची फिल्म करायची आहे. मला वाटतं एक साधारण 2018ची गोष्ट असेल, म्हणजे हल्ल्याला आपल्याकडच्या 26/11ला 10 वर्ष झाली होती. तर तसं काहीतरी आपल्याला जनजागृती करणारं व्हिडिओ बनवायचं आहे. तर मी म्हटलं करूया. मग तेव्हाचे जे पोलीस आयुक्त होते ठाण्याचे त्यांच्याकडे त्यांनी मला नेलं, मिटिंगा केल्या, आम्ही लेखकाकडनं लिहून घेतली ती फिल्म आणि ती शूट केली आणि ती त्यांनी त्यांच्या यूट्यूबला टाकलं. आणि खूप जास्त चांगल्या पद्धतीनं व्हायरल केली त्यांनी आणि व्हायरल झाली ती. ठाण्यातच शूटिंग केलं होतं आम्ही. त्याच्यात असं काय नसतं, वादग्रस्त वगैरे असं काय नसतं. जनहितार्थ असल्यामुळे काही गोष्टी तुम्हाला म्हणजे पोलिसांचा लोगो असला पाहिजे किंवा शेवटी किंवा आपण जो मेसेज देतोय तो योग्य पद्धतीनं दिला गेला पाहिजे, कोणाची भावना किंवा कुठल्या तरी एका समाजाला टार्गेट न करता किंवा काय, हे सगळं त्याच्यात जपावं लागतं. मुळात सामाजिक भान ठेवून करायला लागतं. तर त्याच्यानंतर जे मुंबई पोलिसांसाठी 4 छोट्या फिल्म्स केल्या 1-1 मिनिटाच्या, त्या सायबर क्राईमशी रिलेटेड 4 टॉपिक दिले होते तेव्हाच्या पोलीस आयुक्तांनी. सो त्या फिल्म त्या 4 विषयावरच्या आहेत, 4 टॉपिकवरच्या. त्या करताना पण असंच आम्ही खूप लेखकाचा याच्यामध्ये खूप मोलाचा आणि महत्वाचा वाटा असतो. कारण 1 मिनिटात तुम्ही काय सांगणार, कुठून सुरुवात करणार, कुठे संपवणार, पण चॅलेंजिंग. हो. पण तुम्ही सुद्धा हे लेखनाचं चॅलेंज एकदा घेतलेलं आहे मुंबई एरर. हो. ते झालं काय की माझ्यासोबत एक घटना घडली होती, प्रसंग घडला होता ट्रेनमध्ये, चेन स्नॅचिंगचा. आणि त्याला मग थोडीशी कल्पनेची जोड देऊन मला ती गोष्ट सुचली की आपण अशी त्याला प्रांतवादाची जोड देऊन ती गोष्ट करू शकतो. आणि ट्रेनमध्ये शूटिंग करायचं होतं सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं. आणि ते प्लॅटफॉर्मवर मारामारी होते वगैरे हे सगळं शूट करायचं होतं. तर त्या परमिशन्स वगैरे सगळं. तर ते नाव पण असंच म्हणजे आधी मुंबई मिरर होतं, मग ते एरर असं सुचलं की ह्युमन पेपर पण होता त्यावेळी. म्हणजे आमचं म्हणणं होतं की आरसा
आरसा. असं असं की आपण आरसा दाखवतो मुंबईकरांना आपल्या फिल्ममधून असं म्हणून ते नंतर ते चेंज झालं. एरर अशासाठी ह्युमन एरर असतो ना, बरोबर. की माणूस काही विचार करतो त्या एका विशिष्ट प्रसंगात गेल्यानंतर, पण चोराला किंवा ह्याला जात धर्म असं काय काही नसतं. नसतं. अशी अजूनही त्याची अशा घटना घडतातच आहेत अशी पुण्यात. त्याची लाईन होती त्या मुंबई एररची, म्हणून ते एरर नाव झालं. हां, आणि मग 2013 ते 2016 मध्ये त्या शॉर्ट फिल्मला खूप बक्षिसं मिळाली. अहमदनगर फिल्म फेस्टिवल असेल, प्रभातचं फेस्टिवल असेल, एशियन फिल्म फेस्टिवलला सिलेक्ट झाली Very होती, स्क्रीनिंग झालं होतं. तर तो सगळा अनुभव होता, म्हणून मग उन्मेषने कदाचित मला ही मुंबई पोलीस आणि ठाणे पोलिसांची कामं ऑफर केली ऑफर केली असतील. असेल. हा, म्हणजे हे करू शकतो म्हणजे हे पण करू शकणार. नंतर आम्ही रेडिओ स्पॉट्स पण केले ओके. काही. तेही रेडिओवर लागत होते त्यावेळेला. तुम्ही काही ऑडिओ बुक्स मध्ये स्टोरीज? हो, मी स्टोरीज तुमच्या हो, स्टोरी टेलवर आहे. स्टोरी टेल नावाचं ॲप आहे, ज्याच्यात आपली मराठीतली सगळी गाजलेली पुस्तकं त्यावर तुम्हाला ऐकायला मिळतात. हां. तर माझ्या आवाजात साधारण 20 पुस्तकं असतील त्या ॲपवर. गुड. त्या ॲपवर सगळ्या भाषेतली वेगवेगळी पुस्तकं आहेत. त्याच्यानंतर आता एक नवीन ऑडिबल नावाचं ॲप आलंय. त्या ॲपवर पण एक साधारण मला वाटतं 5-6 पुस्तकं असतील माझ्या आवाजात, मराठी भाषेतली. म्हणजे उदाहरणार्थ मंद्र नावाची कादंबरी आहे SL भैरप्पांची, ती माझ्या आवाजात आहे. ओके. म्हणजे आपण पुस्तकाचं अभिवाचन करतो त्या पठडीमधलं? हो. पुस्तक जाऊन माईकवर बसून वाचायचं. पण ऐकणाऱ्याला ते आपण अनुभव येईल. नुसतं ऐकतोय असं नाही वाटलं पाहिजे, तर एक अनुभव त्याला आला पाहिजे त्याचा. ते महत्वाचं आहे. नाहीतर मग आपण घरात बसून झोपूनही पुस्तक मनात पण वाचतो. ते ऐकणाऱ्याला त्याचा आनंद घेता आला पाहिजे, त्याची ती वातावरण निर्मिती झाली पाहिजे. त्यामुळे ती पण एक वेगळी कला आहे आणि ती तुम्हाला काय म्हणतात आपण, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ते कसं शाळेपासून मग कॉलेज आणि मग आवाजाचीच कामं करायला लागलो तर मग ते आपोआप यायला असं. त्याच्यात थोडी मेहनत असते, कारण एका जागेवर बसायचं, एका ठिकाणी बघायचं, माईकला फेस करायचं, आणि नंतर डोळे दुखतात, डोकं दुखतं, मान पाठ दुखायला लागते असं ते. म्हणजे आपण घरी पुस्तक वाचतो तितकं सोपं नसतं. घरी पुस्तक आपण लोळून पण चुका होतात बोलताना, स्पॉन्टेनिटी मेंटेन करायला लागते. कधी कधी एखादा शब्द आपल्याला मूड पकडून ठेवायला लागतो. नाही, एखादा शब्द अडतो, आपल्याला माहीतच नसतो, किंवा कधी कधी काही देशांची नावं अशी येतात की आपल्याला माहीत नसतात की अशा नावांचे देश आहेत, किंवा इंग्रजी शब्द येतात, थोडे कठीण येतात, असं धमाल असते प्रत्येक. म्हणजे माझं एक साधं म्हणणं आहे की नाटक असेल, व्हॉइसिंग असेल, दिग्दर्शन असेल, तर ती प्रक्रिया तुम्हाला एन्जॉय करता आली पाहिजे. त्याच्यानं आनंद. प्रक्रियांमधली तुम्हाला आवडणारी प्रक्रिया? नाटक. याच्यात सगळं झालं. पहिलं प्रेम नाटक. त्याला त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही. पिक्चर येऊ दे, काय येऊ दे, काय नाही, नाटक. नाटक खऱ्या अर्थाने नाटक वेडे आहात. हो. या क्षेत्रामध्ये आता अजून नवीन काय करायची इच्छा आहे? तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? आता माझ्याकडे मी जवळजवळ 2-3 नाटकं व्यावसायिकसाठी घेऊन फिरतो. म्हणजे स्क्रिप्ट रेडी झाल्यात, छान विषयांवरच्या, गंभीर पण आहेत 2, आणि एक विनोदी आहे. एक दीर्घांक आहे, नो वॉर प्लीज नावाचा, जो प्रायोगिकसाठी विचार चालू आहे. असं म्हणजे पुढे नाटकच दिसत आहेत मला, की आता लाईनीत नाटकं येतील. आणि आता मर्सिया पण जे यावर्षी केलं होतं मी, तेही आता 7 सप्टेंबरला पुन्हा नव्याने रंगभूमीवर येतं आहे प्रायोगिक. त्याचे चांगले शोज आहेत पुढे लागलेले, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, आणि मग पुढे फेस्टिवल्स असतात सगळे, तर त्यातही ते नाटक असेल अशी आशा करूया. हो, नक्की निश्चित. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप अभिनंदन. तुमचा हा जो प्रवास आम्ही समजून घेतला, तुम्ही आम्हाला त्याचं सहभागी करून घेतलं आणि हा आनंद आमच्याबरोबर वाटला, याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि प्रेक्षकांनो, पाहत राहा असेच छान छान हरहुन्नरी कलाकार, ज्यांना सगळ्याच क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये ते खूप चांगलं काम करतायत आणि ते चांगलं काम आपल्यापर्यंत पोहोचतंय. कॅम कला पाहत रहा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
थँक्यू. धन्यवाद.